हॅलो बालमित्रांनो, आज आपण पावसा पावसा ए ए या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. प्रश्न अ, गारा कशा पडल्या? उत्तर, टपटप टपटप पडल्या गारा. प्रश्न क्रमांक आ, ढगांचा बाजा कसा वाजत आहे? ढगांचा बाजा धडम धडम वाजतो. प्रश्न क्रमांक ई, केर कचरा कशामुळे दूर झाला? उत्तर, नदी नाल्याला पूर आल्यामुळे केर कचरा दूर झाला. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक एक, एकवचन लिहा. सुट्ट्या सुट्टी, आंबे आंबा, झाडे झाड, कैऱ्या कैरी. प्रश्न क्रमांक दोन, पुढील शब्दाच्या आधी योग्य सर्वनाम लिहा व वाचा. अ, तो रुमाल. आ, ती घडी. ई, तो किस्सा. ई, ती शाळा. उ, ते पुस्तक. उ, ते शिक्षक. प्रश्न क्रमांक तीन, खालील शब्द पाहून जसेच्या तसे लिहा. पाऊस, झाड, प्रवास, गारा, छत्री, फूल, सूर्य, शेतकरी, धरती, वीज, पूर, नदी, ढग, छप्पर, फुलपाखरू, चिखल, बेडूक. हे सर्व शब्द जसेच्या तसे लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक चार, पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. इथे आपल्याला कवितेतील ओळी लिहायच्या आहेत. प्रश्न अ, नदी नाल्यांना पूर आल्यावर केरकचरा दूर गेला. उत्तर, नदी नाल्यांना आला पूर, केरकचरा गेला दूर. प्रश्न क्रमांक आ, वीज गडगड करते तेव्हा आम्ही पाऊस गाणी म्हणतो. उत्तर, गडगड करते वीज राणी, आम्ही म्हणतो पाऊस गाणी. प्रश्न पहिला, विचार करा व सांगा. तुम्ही कधी पावसात भिजला आहात का? तुमचा अनुभव मित्रमैत्रिणींना सांगा. उत्तर, होय, मी पावसात भिजलो आहे. पावसात भिजताना खूप मज्जा येते आणि साचलेल्या पाण्यात होड्या सोडायला मला खूप आवडते. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. 1, वारा गारा. 2, बाजा पाऊस राजा. 3, पूर दूर. 4, चिंब कोंब. 5, वीज राणी पाऊस गाणी. प्रश्न क्रमांक 2, झरझर या शब्दात अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे. कवितेतील असे शब्द शोधा व लिहा. 1, टपटप टपटप. 2, धडम धडम. 3, चिंब चिंब. 4, पाणी पाणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.